आमच्या दादाचं वॉलेट हरवलं नाही तर गोंधळ उडालो. आम्ही आता ब्रह्मपुरी घाटवर नर्मदामध्ये स्नान करण्यासाठी गेलो. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर जसं की तुमचं माहिती आहे की आता आम्ही पोहोचलो इंदोरला. आपण आता जस्ट पोहोचलो इंदोरला आणि आता इकडनं पुढे जायचं आपल्या ओंकारेश्वरला दर्शन घेऊन. ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ओंकारेश्वरला दर्शन घेऊन जायचं. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत मला राहा आणि मस्तपैकी दर्शन घडवते तुमका. चला तर मग जाऊया. चला तर ते बाहेर पडतो, पण खाई जाऊचा अजून फिक्स माहीत नाही. कारण आम्ही पहिल्यांदा गेलेले असतो सगळेजण, त्याच्यामुळे बघतो आता जरा जजमेंट वगैरे लावतो की खाई जाऊचं. आता चला ते विचारून बघूया म्हणा तरी. तर आता हे लोक TC भेटलेले आणि तिकीट वगैरे चेक करीत होते. ऑनलाईन तिकीट मिळत नव्हतं. नाव आहे दोघांचं, ओमकार आणि भाई आमचं रोशन. तर मिळाला. चला आता पुढे जाऊया, काही जाऊचं आता बघूया. ए गाडी काय गावतली रे? होय त्यांना जाऊचं आता. चला आता बस बघतो. ही बघ बस समोर कोणती तरी बस नाही जाऊ का? ए बस विचार कोणती ती. आता बाहेर थांबलो कारण दादाचा पॉकेट हरवला, म्हणजे वॉलेट हरवला. तो शोधूसाठी गेलेलो. बघूया येता की नाही, काय झालं वॉलेट गावला की नाही तर कळतला. बघूया. बघा बॅगी आहे ठेवलेले आहेत सगळे. आणि आता आम्ही कंप्लेंट सुद्धा करून गेलेले असतो. त्याला फायनली पाकिट मिळालेला असा. मस्त काम झाला, देवकृपा. बस चांगली गोष्ट आलेली आहे. आणि आता लवकरात लवकर जातो तो ओंकारेश्वरला. तर गाडी बघूच्या, त्याच्यानंतर मग ओंकारेश्वरला. तो सर पोरगे आहे खाऊक बसले आहेत हॉटेलला जाऊन. चला तर मग गाडी येऊसाठी थोडंसं वेळ आहे, तोपर्यंत एक्सप्लोअर करूया आपण. सगळे गेले ह्या साईडला दुकानांमध्ये आणि गेले ते बघूया काय करतात ते. काही गेले रे. इंदोर फेमस फूड छोले भटुरे खायला आले. इंदोरचे छोले भटुरे, इंदोरी छोले भटुरे खायला आले तिकडे. चला आमचे छोले भटुरे आलेले आहे तिकडे. छोले कमी आहेत रे. तुला काय पाहिजे? छोले भटुरेचा. चला छोले भटुरे ट्राय करूया पहिल्यांदा. इंदोरच्या आहे गरम आहेत रे. वो 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 आहे गरम, लय गरम रे. गणादा हे गणादा कशी वाटले छोले भटुरे? मस्त, पण आपल्या दुसरी वेगळी चव आहे. वेगळी जरा अशी इंदोरी चव आहे. ठीक आहे तर पण ठीक आहे. हां ठीक आहे. वेगळं काहीतरी एक टेस्ट केल्यासारखं वाटत आहे. ज्या ठिकाणी येलो त्या ठिकाणचा खाना बरोबर आहे ना. टेस्ट पण करू. चला आता आम्ही तरी टेस्ट करतो, खातो, नंतर भेटूया तुमका गाडी इल्यावर आमची. चला तर फायनली आपली तवे राहिलेली असा आणि ह्याच्यात जाऊचं आता आमका 81 किलोमीटर. संपूर्ण दिवस फिरण्यासाठी आम्ही तवेरा 7,000 देऊन बुक केली होती. तुम्ही पण कधी ट्रिपसाठी गेलास तर एक दिवसासाठी फुल अशी गाडीच बुक करा, कारण तुमका पूर्ण प्रवास खूप हेक्टिक होतो. नाही तर सगळं सामान वगैरे आता ठेवतो पहिला. या बघा जरा सामान वगैरे सगळं ठेव. जागा कशी जातो बसत. आम्ही 10 जण असो आणि 10 जण या गाडीत कसे बसणार आहोत बघूच. आता आपल्या थोडीशी काहीतरी जजमेंट लावची लागतली. काय नाही होतं ना सगळं. आता गिरागिलो बाहेरमधले एवढा चलताच नव्हतं का. चला फायनली तवेरात बायकांना लस्सी आणल्या ना. लस्सी लस्सी कशी मस्त. इंदोरी लस्सी पहिल्यांदा वेगळीच पद्धत आहे. बॉटल मधनं मिळतं छोट्या, पाणी बॉटल असतो 10 वाले त्या टाईप मध्ये लस्सी मिळतात. कशी मस्त एक नंबर. कशी आहे कडक. तर आता आम्ही पण ट्राय करूया लस्सी. तुम्हाला आणलं शॅम्पूर आणला तुम्हाला आवडला तर देऊया. घमंडी लस्सी, घमंडी नाव घमंडी लस्सी. खतरनाक घमंडी लस्सी. नागपुरा इंदोरी स्पेशल घमंडी लस्सी. एकदम ठीक आहे, एकदम मस्त लस्सी एकदम. हॅलो नको बोला काय चालू आला.
आता आम्ही निघालो आहोत इंदोरवरून ओंकारेश्वरला. ओंकारेश्वरला निघालो आणि आता कसा म्हणजे गर्दीला या आम्ही जरा जाड मग असल्यामुळे आणि हे कडे बसलो बघा ह्यो सारखं मोबाईलच असतात आणि मोबाईलच मध्ये दाखवते. मोबाईलवाला अजून एक आमच्याकडे हा तो बघा तो कोणाच बसलो होतो. आणि आता इथून चाललो आम्ही ओंकारेश्वरला आणि आता इथून जाताला नर्मदा नदीवर आंघोळ करता लाव नाव नाही कालपासून अंगात पाणी नाही त्याच्यामुळे नाच लाव त्याच्यामुळे गाईज मध्य प्रदेशचे रस्ते बघा. मध्य प्रदेश तो कणकवली तालुक्यात काम पहिल्यांदा डांबरीकरण रस्ते मध्य प्रदेशमध्ये झालेले आहे बघा. मध्य प्रदेश सुरुवात इकडनं झालेली आहे. चला आता दिवसभर फिरण्यासाठी गाडीत पेट्रोल वगैरे टाकून झालेला. सगळे झोपले. चला तर माझा जरा 12:15 झालेली होती. सगळी म्हणजे थोडीशी पॉवर नॅप घेऊन उठलेली आहे. 15-20 मिनिटाची झोपली. 20-25 मिनिटं अशी झोपल्यात आणि उठलेले आहेत आणि 12:15 झाले आणि एकदम ऊन तापता मरणाचा मध्य प्रदेश. आता कळाला मध्य प्रदेश काय आता ऊन मरणाचा तापता बाहेर. तुला बोलला उन्हाचा घ्यावा थंडीने मेला पण रात्री. उन्हाचा घ्यावा थंडी रात्री मेलो ते मेलो. थंडी रात्रीची थंडी लागतात. दिवसाचा ऊन मरणाचा पण रात्रीची थंडी. उन्हाचा प्रोटेक्शन केलं आणि थंडीने मेला होता. उन्हाचं प्रोटेक्शन केलं आणि थंडीने मेलं. पूर्ण जंगल अजिबात हिरवा दिसायची नाही कारण पूर्ण असं होरपळलेलं असा. चला तर मग आता थोडा वेळ थांबलो. अर्धा तास अजून लागणार आमका ओंकारेश्वरला पोहोचण्यासाठी आणि त्याच्या आधी वाटेत थांबलो. गरमी झाली आहे. पोरगे सगळे खाली उतरलेत काहीतरी खाण्यासाठी काकडी वगैरे काय येतं तोंडाकडे पोटात नाही हवा सगळ्याकडे द्या हो गया फेर हो गया ये इकडे. मस्त गाडी. या साईडला मध्य प्रदेशमध्ये बघा काहीतरी वेगळेच काकडे मिळतात. माका आवडली म्हणून अजून एक प्लेट आणूया म्हटला. नमकवाला जरा जादा डाला. ओके चला फायनली काकडी घेतली. मस्त लागली या. यो हा काकडी दंडलेलो अंकल काकडी त्याची काय नाव काय का वाळका काकडी परत आणल्याने काय रे. पद्या काकडी द्यायची आता. एक पाणी बॉटल का आणि उन्हाची तर मस्त वाटा. चला तर मग फायनली पोहोचले असो आता आम्ही ओंकारेश्वरला आणि इकडे आता नदीवर स्नान करून जायचं आपल्या. सामान बॅग वगैरे घेऊन नदीवर जातो. ह्या ठिकाणी आता ना हे थांबलं ना चौक कुबेर भंडारी चौक आणि तिकडनं 1 किलोमीटर पुढे हा नदी आहे आणि ते स्नान करून जायचं. म्हणजे आम्ही 1 किलोमीटर चलत जाणार आहोत. म्हणजे विचारा गहून मरणाचं लागतं आणि 1 किलोमीटर चलत जा. वाट लागणार पूर्ण 1-1.5 किलोमीटर तरी असतं चला. चला तर चलतून जातो आणि शिवलिंग वगैरे बघ केवढी आहेत आणि सगळी शिवलिंगाची शॉप वगैरे आहेत आणि मस्त एकदम भक्तिमय असं वातावरण म्हणत ना. सगळे भाविक वगैरे येतात दर्शनासाठी आणि तसं वातावरण ना. पण ऊन मात्र आहे त्याच्यामुळे तो एक प्रॉब्लेम असा. आता आपण गेलो नाविक संघ ओंकारेश्वरच्या ब्रह्मपुरी घाटवर आणि तिथनं आता आतमध्ये आपण एंटर करणार आहोत. चला तर मग या ब्लॉगमध्ये तर आपण पोहोचलेलो आहोत नर्मदा घाटावर आणि पुढच्या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहोत संगम पॉईंटवर स्नान करण्यासाठी. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.